तर विद्यार्थी मित्रांनो, टी पेपर सेकंड 2024 म्हणजे 2024ची ही प्रश्नपत्रिका आहे आणि सॉल्व पण करून दिलेली आहे. तर बघा, मराठी विषयामध्ये पहिलाच प्रश्न आहे, वाक्यातील विघटन होऊ न शकणारी सर्वात लहान अर्थवाहक रचना म्हणजेच डॅश डॅश होय. तर या ठिकाणी ॲन्सर आहे आपलं 4 नंबरचं रूपिका. स्पष्टीकरण दिलेलं आहे. रूपिका ही भाषेतील सर्वात लहान अर्थपूर्ण रचना आहे, जिथे पुढे विभाजन केल्यास तिला कोणताही अर्थ राहत नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे वर्णमालेवर. तर ए, ऐ, ओ, औ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, 4 पर्याय दिलेले आहेत. तर 3rd नंबरचा पर्याय संयुक्त स्वर. स्पष्टीकरण दिलेलं आहे. संयुक्त स्वर दोन स्वर एकत्र येऊन तयार होणाऱ्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात. ए, ऐ, ओ, औ हे संयुक्त स्वर आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सर्व लघु मात्रा असणाऱ्या खालीलपैकी शब्द कोणता? तर लघु मात्रा असणाऱ्या, तर मात्रा लघुची ही आहे दीर्घ मात्रा आणि ही आहे लघुची मात्रा. तर विद्यार्थी मित्रांनो, 3rd नंबरचा, तर या ठिकाणी 3rd नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. तर कमळ या शब्द सर्व म्हणजे लघु गुरुक्रम जर आपण काढला तर सगळ्या लघु मात्रा आहे, म्हणून हा पर्याय आपला करेक्ट आहे. तर बघा, कमळ क लघु, तर लघुगुरुक्रम या ठिकाणी दिलेला आहे. क लघुमात्रा अ असल्याने, म लघुमात्रा अ असल्याने, ळ लघुमात्रा अ असल्याने, या शब्दातील सर्व अक्षरामध्ये ऱ्हस्व स्वर अ असल्याने त्यांच्या मात्रा लघु आहे. पुढचा प्रश्न संधीवर आधारित आहे. पुढीलपैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता? तर संधी विग्रहानुसार गटात न बसणारा शब्द आपला 3 नंबरचा आहे, निरीच्छा. निरीच्छा. तर स्पष्टीकरण या ठिकाणी निरीच्छा दिले. संधी विग्रह नि अधिक इच्छा. नियम येथे विसर्ग संधीचा विसर्गानंतर स्वर आल्यास विसर्ग र होतो, नियम लागू होतो. नि विसर्ग नीर या उपसर्गामागील विसर्ग स्वर असल्यास र मध्ये रूपांतरित होतो आणि तो पुढील स्वरात मिसळतो. उदाहरण, नि अधिक आधार, निराधार, नि अधिक रोग, निरोग. उपसर्ग शब्द प्रत्यय. तर उपसर्गावर आधारित प्रश्न आहे. बद उपसर्ग लागून योग्य विरुद्धार्थी शब्द तयार करणारा पर्याय कोणता? तर या ठिकाणी उपसर्गावर आधारित आहे. बद हा उपसर्ग लावायचा आहे. तर या ठिकाणी बदनाम हे स्पष्टीकरण, या ठिकाणी बदनाम म्हणजे 4 नंबरचा पर्याय आपला आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघा, षष्ठी व सप्तमी एकवचनी विभक्तीचे अनुक्रमे प्रत्यय कोणते? तर षष्ठीचे चा, ची, चे आणि सप्तमीचे त, ई, आ, म्हणून 4 नंबरचा आपला पर्याय आन्सर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न नामावर आधारित आहे. खालीलपैकी कोणत्या गटातील दोन्ही नामाचे वा प्रत्यय लावून भाववाचक नाम तयार होणार नाही? तर बघा, या ठिकाणी 2 नंबरचा प्रश्न जो आहे तो आपला करेक्ट आहे, कारण भाववाचक नाम जे आहे तयार होणार नाही असा प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. तर मनुष्य आणि गोड. तर मनुष्य, गोड. मनुष्य हे एक सामान्य नाम आहे. मनुष्यवा असे भाववाचक नाम तयार होत नाही. मनुष्यत्व असं भाववाचक नाम तयार होते. अव्ययावर आधारित प्रश्न आहे. तर अरे रे आणि कडे ही अनुक्रमे कोणत्या अव्ययाची उदाहरणे आहेत? अरे रे आणि कडे ही अनुक्रमे कोणत्या अव्ययाची उदाहरणे आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यामध्ये 2nd नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. केवळ प्रयोगी अव्यय, उभयनवी अव्यय आणि शब्दयोगी अव्यय. केवळ प्रयोगी अव्यय हे अरे रे आहे, उभयनवी अव्यय आणि आहे, आणि शब्दयोगी अव्यय जे आहे ते आहे कडे. तर बघा, या ठिकाणी एक्सप्लेनेशन सुद्धा दिलेले आहे. केवळ प्रयोगी अव्यय आणि उभयनवी अव्यय, कडे शब्दयोगी अव्यय, यामुळे योग्य क्रम 2 आहे, केवळ प्रयोगी, उभयनवी आणि शब्दयोगी. त्यानंतर पुढचा प्रश्न प्रयोगावर आधारित आहे.
सूर्य उगवला हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे? तर सूर्य उगवला हे अकर्मक कर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहे. तर स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेलं आहे. वाक्यात कर्म नाही, कर्त्याला प्रत्यय नाही आणि क्रियापदाचे रूप कर्त्यानुसार बदलते, त्यामुळे हे अकर्मक कर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे समास. कृतघ्न, गरजावई, सुखद ही कोणत्या समास प्रकाराची उदाहरणे आहेत? तर या ठिकाणी सेकंड नंबरचा पर्याय आपला करेक्ट ऑप्शन आहे. तत्पुरुष समास. तत्पुरुष समासचे स्पष्टीकरण. तत्पुरुष समास या समासात दुसरे पद महत्त्वाचे असते आणि पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी विभक्ती संबंध असतो. उदाहरण राजपुत्र, राजाचा पुत्र, कृतघ्न, गरजावई, सुखद हे सर्व तत्पुरुष समासाचे उपप्रकारामध्ये येतात. वाक्याच्या प्रकारावर आधारित प्रश्न. आरती सुरू झाली, घंटानाद सुरू झाला, याचे मिश्र वाक्य कसे होईल? तर स्पष्टीकरण या ठिकाणी 3 नंबरचं ऑप्शन आपलं करेक्ट आहे. जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटानाद सुरू झाला. तर जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटानाद सुरू झाला हे एक मिश्र वाक्य आहे. आज पाऊस येईल, बहुतेक डॅश डॅश या वाक्यातून कोणता सर्व अर्थ सूचित होतो? तर संकेतार्थ सूचित होतो. आज पाऊस येईल म्हणजे संकेत करतायत. या वाक्यातील अप्रत्यक्ष संकेतामुळे संकेतार्थ हे उत्तर योग्य आहे. अलंकारावर आधारित प्रश्न आहे. दगडाची पार्थिव भिंत तो पुढे अकल्पित सरली, या ओळीत कोणत्या अलंकार आला आहे? तर या ओळीत चेतना गुणोक्ती हा अलंकार आला आहे. स्पष्टीकरण दिलेले आहे. दगडाची पार्थिव भिंत तो पुढे अकल्पित सरली या ओळीत निर्जीव भिंतीला सजीव कृतीचे गुणधर्म दिला असल्यामुळे येथे चेतना गुणोक्ती अलंकार आलाय. लहानपण देग देवा, मुंगी साखरेचा रवा हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. त्यापैकी 3 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. दृष्टांत अलंकार. दृष्टांत अलंकाराचे एक्सप्लेनेशन या ठिकाणी आपण बघणार आहोत. तर बघा, दृष्टांत अलंकार जेव्हा एखादे विधान किंवा एखादा विचार पटवून देण्यासाठी, त्याचे स्पष्टीकरण देण्यासाठी किंवा त्याची सातत्य सिद्ध करण्यासाठी त्याचा अर्थाचे एखादे समर्पक उदाहरण दिले जाते तेव्हा दृष्टांत अलंकार होतो. पुढचा प्रश्न आहे. अद्भुत रसाचे स्थायी भाव कोणता? तर या ठिकाणी 3 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. विस्मय. स्पष्टीकरण दिलेले आहे. अद्भुत रस जेव्हा एखादी गोष्ट अविश्वसनीय, अनपेक्षित किंवा आश्चर्यकारक घडते तेव्हा अद्भुत रस निर्माण होतो. या रसाचा स्थायी भाव विस्मय, आश्चर्य, नवल हा आहे. विरामचिन्हावर आधारित प्रश्न आहे. 2 शब्द जोडताना तसेच ओळीचे शेवटी शब्द अपुरे राहिल्यास कोणते विरामचिन्ह वापरतात? तर बघा, 2 शब्द जोडताना किंवा ओळीची शेवटी शब्द अपुरा राहिल्यास तेव्हा संयोग चिन्ह जोडले जाते. स्पष्टीकरण. 2 शब्द जोडताना तसेच ओळीचे शेवटी शब्द अपुरा राहिल्यास संयोग चिन्ह वापरले जाते. समानार्थी शब्दावर प्रश्न आहे. खालील अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीतील शेवटच्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर बघा, या ठिकाणी समानार्थी शब्द विचारलेला आहे. एक म्हण दिलेली आहे, अर्थपूर्ण बनवायचे आहे आणि शेवटचं अक्षर समानार्थी करायचं आहे. तर या ठिकाणी 2 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. पद्धत. स्पष्टीकरण. दिलेल्या अक्षरापासून तयार होणारा अर्थपूर्ण मराठी म्हण आहे. उसाच्या पोरीचे तेच वात तेच रीती. या म्हणीतील शेवटचा शब्द आहे रीती, ज्याचा समानार्थी शब्द आहे पद्धत. तर प्रथा, रीतिरिवाज, प्रणाली, प्रघात, परंपरा, चाल. पुढीलपैकी तलाव शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? तर या ठिकाणी तलावाचा समानार्थी शब्द, तर वरील विश्लेषणावरून उत्तर निश्चित सांगता येत नाही असं या ठिकाणी नमूद केलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे विरुद्धार्थी शब्दावर. तर पुढीलपैकी विरुद्धार्थी नसलेली जोडी ओळखायची आहे. तर उदय अस्त, कृपण, कुंजस, कंजूस, कृपण, कंजूस. तर हे आपलं आन्सर आहे. कृपण आणि कंजूस हे विरुद्धार्थी नसलेली समानार्थी असलेली जोडी आहे. म्हणी व वाक्प्रचारावर आधारित प्रश्न आहे. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तो डॅश डॅश या वाक्यात योग्य वाक्प्रचार वापरा. तर
आयुष्य यशस्वी होण्यासाठी तो जीवाचे रान करणे. तर या ठिकाणी आपलं 2 नंबरचं पर्याय करेक्ट आहे. अर्थ खूप कष्ट करणे, अतोनात परिश्रम करणे, पराकष्ट करणे, यशस्वी होण्यासाठी खूप कष्ट करणे आवश्यक असते. त्यामुळे हा वाक्प्रचार योग्य आहे. त्यानंतर शुद्ध अशुद्ध शब्द विचारलेला आहे. पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. तर अशुद्ध शब्द सेकंड नंबरचा आहे नवीन. तर नवीन हा जो शब्द आहे तर हा शब्द अशुद्ध आहे. याचे शुद्ध रूप नवीन असे आहे व नंतरची ई दीर्घ असते. तर बघा दीर्घ वेलंटी वी ही दीर्घ वेलंटी पाहिजे, ही रस्व आलेली आहे. तर नवीन हा शब्द आपलं अशुद्ध शब्द आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. तर पुढचा प्रश्न राजा मंगळवेढेकर यांचे पूर्ण नाव विचारलेले आहे. तर 2 नंबरचा प्रश्न आपला ऑप्शन करेक्ट आहे, वसंत नारायण मंगळवेढेकर. तर वसंत नारायण मंगळवेढेकर हे राजा मंगळवेढेकर यांचे पूर्ण नाव आहे. वनवासी या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर या ठिकाणी वनवास या पुस्तकाचे लेखक विचारले आहे. तर या ठिकाणी स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि 2 नंबरचा पर्याय आपला करेक्ट आहे. कारण प्रकाश संत हे त्याचे लेखक आहे. त्या साहित्याचे प्रकाश संत हे वनवास या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आहे. त्यानंतर उतारा दिलेला आहे आणि उतारावर आधारित हे प्रश्न पण दिलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न कवितेवरील प्रश्न आहे, तो पण उतारा दिलेला आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पत्रलेखनावर आधारित एक प्रश्न दिलेला आहे. नोकरीसाठी केलेला अर्ज हा पुढीलपैकी कोणत्या पत्राचा प्रकार आहे? तर नोकरीसाठी केलेला अर्ज हा औपचारिक पत्र आहे. तर औपचारिक पत्र फॉर्मल लेटर म्हणतात त्याला. शुभेच्छा पत्र, अभिनंदन पत्र, कौटुंबिक चौकशी पत्र, कौटुंबिक त्रुटी दिलेली आहे, त्रुटी शोधणे. तर पुढीलपैकी वचन नियमानुसार गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. तर या ठिकाणी सेकंड नंबरचा पर्याय बी एक वचन आहे. बी इक्रांत नपुंसक लिंगी नाम. बीचं अनेक वचन बिया होतं. तर वरील विश्लेषणावरून नदी, बी, काठी या तिन्ही शब्दाचे अनेक वचन या किंवा यासारखे प्रत्यय लावून होतो. नद्या, बिया, काठ्या हे सर्व इक्रांत नामाच्या गटात येतात.